ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवा संघटनेच्या वतीनं गेल्या 4 दिवसांपासून संप सुरू। देशव्यापी सुरू असलेल्या या संपामध्ये 2,80,000 ग्रामीण डाक सेवक सहभागी। ब्रिटिश काळापासून लागू असलेले 3A नियम काका रद्द करावा व डाग पडले विभागाच्या कर्मचाऱ्याप्रमाणेच ग्रामीण भागातील डाक सेवकांना वेतन मिळावं या मागणीसाठी ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीनं संप सुरू। संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा गेल्या 4 दिवसांपासून विस्कळीत। ब्रिटिशकालीन 3A नियम रद्द करावे व कार्यालयीन कर्मचाऱ्याप्रमाणेच वेतन मिळावं या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवा संघटनेच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आला असून ग्रामीण डाक सेवकांच्या संपामुळे मात्र ग्रामीण भागातील डाक सेवेवर परिणाम झालाय। संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा विस्कळीत झाली असून डाक कार्यालयात ग्रामीण भागातील डाक अडकून पडले आहे। दरम्यान शासनाने तात्काळ आपल्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी ग्रामीण डाक सेवा संघटनेने केली आहे। अखिल भारतीय डिरेक्टरी संघटनेचा विजय असो। कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असे कसे देत नाही। ग्रामीण डाक सेवक संघटना हे संपूर्ण भारतामध्ये असून 2,80,000 कर्मचारी या पोस्टामध्ये ग्रामीण सेवेमध्ये कार्यरत असून 12/12/2023 पासून हा संप बेमुदत चालू आहे। 90% आपला संप हा यशस्वी झालेला आहे। बरंचसं टपाल आणि रजिस्टर आणि जनतेचं होणारं सर्व ठप्प झालेलं आहे। तरी सरकारने यावर विचार करावा, DG साहेबांनी सुद्धा यावर विचार करावा आणि आमच्या मागण्या आम्हाला त्वरित द्याव्या। इंग्रजापासून 3A ही कलम लागू केलेली आहे, ती कलम हटवावी, कारण भारत आता स्वतंत्र झालेला आहे। आम्हाला परत त्यात नको ठेवा अशी आमची मागणी आहे। एक GDS 4 तासाचं पेमेंट घेतोय पण प्रत्यक्षात मात्र ते 8 ते 10 तास काम करतायत। त्याच्यानंतर जे ब्रिटिशकालीन नियम चालत आलेत ते अजूनपर्यंत भारतीय सरकारने ते बदलवले नाहीत। हे कशाचं स्वातंत्र्य आहे? याला स्वातंत्र्य नाही म्हणत। त्याच्यानंतर 3A नियम जो आहे तो लवकरात लवकर बंद करण्यात यावा। त्याच्यामुळे आम्हाला ज्या सुविधा आहेत त्या मिळू शकतील। जे डिपार्टमेंट लोकांपेक्षा जास्त काम आज एक GDS करतोय।